महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज 15 मराठी या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा. तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका. न्यूज 15 मराठी, आवाज जनसामान्यांचा. आसोला येथील तलाठी कार्यालयाची जीर्ण इमारत कोसळण्याच्या मार्गावर महसूल अधिकारी करतायत धोकादायक इमारतीत कामकाज. भंडाऱ्याच्या लाखांदूर तालुक्यातील आसोला येथील तलाठी कार्यालय अक्षरशः जीर्ण अवस्थेत असून पूर्णतः मोडकळीस आलेलं आहे. कार्यालयाचे खिडक्या दरवाजे पूर्णपणे तुटलेले आहेत. अशातच सध्या पावसाचे दिवस सुरू असल्यानं पाऊस आल्यावर इमारत पूर्णतः गळत असल्यानं अनेकदा पावसाच्या गळतीमुळे कागदपत्र व पंखे भिजत असल्याचं महसूल अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. तरी सुद्धा अशा या धोकादायक इमारतीमध्ये महसूल अधिकाऱ्यांचं कामकाज सुरू आहे. महसूल अधिकारी हे धोकादायक इमारतीमध्ये कामकाज करत असताना जीर्ण इमारत कधी कोसळेल व कधी जीवितहानी होईल हे सांगता येत नाही. त्यामुळे या जीर्ण इमारतीकडे संबंधितांनी तात्काळ लक्ष देऊन या जीर्ण इमारतीचा प्रश्न तात्काळ सोडवण्यात यावा अशी मागणी नागरिकांसह महसूल अधिकारी यांच्याकडून होत आहे. नमस्कार. नमस्कार. परिचय सांगा. माझे पूर्ण नाव इंदिरा दुर्गेश रामटेके आहे. तलाठी कार्यालय. तलाठी कार्यालय आसोला, तहसील लाखांदूर, जिल्हा भंडारा. तर आपल्या तलाठी कार्यालयाची खूपच दुरवस्था झालेली आहे. हो सर. आणि जे खिडक्या वगैरे आहेत त्या पूर्ण तुटक्या अवस्थेत आहेत, तर दरवाजाही तुटक्या अवस्थेत आहे. काय सांगाल? हे पावसाच्या गळतीमुळे हे जीर्ण झालेल्या अवस्थेत आहे आणि याची दुरुस्ती व्हायला पाहिजे किंवा नवीनीकरण व्हायला पाहिजे. या संदर्भात वरिष्ठांची काही चर्चा वगैरे किंवा पत्रव्यवहार केले आहात? हो. जवळपास आता मला वाटते इमारत आणि दरवाजा तुटलेला आहे. हो. कधी इमारत कोसळण्याच्या मार्गावर आहे. समजा जर खुदा न खास्ता समजा इमारत कोसळली तर जीवितहानी आपली होईल. हो. काय सांगा, जबाबदार कोण राहील? शासन. शासन राहील. काय मागणी आहे तुमची आमच्या माध्यमातून? आमची मागणी हीच आहे की त्वरित याची नूतनीकरण किंवा दुरुस्ती व्हायला पाहिजे.